नमस्कार, माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण अगदी सोप्या पद्धतीने कोहळ्याचा पेठा तयार करूया. पेठा तयार करण्यासाठी हा कोहळा घेतला आहे. या कोहळ्याचे वजन आहे 4.5 किलो. कोहळा चिरून त्याची साले आणि बिया काढायच्या आहेत. यानंतर कोहळ्याचा गर याप्रमाणे चौकोनी आकारात चिरून घ्यायचा आहे. हे कोहळ्याचे तुकडे वजनी प्रमाणात 2 किलो इतके आहेत. कोहळ्याचे वजन 4.5 किलो होते, पण साले आणि बिया काढल्यावर या कोहळ्याच्या तुकड्यांचे वजन 2 किलो इतके झाले आहे. 2 मोठे चमचे चुना घेतला आहे. 2 लिटर पाणी घेतले आहे. आता या पाण्यामध्ये हा चुना घालते. हा चुना चिकट असल्यामुळे मी चांगला ढवळून घेते. आता ही चुन्याची निवडी तयार आहे. यामध्ये आपण हे कोहळ्याचे तुकडे घालायचे आहेत, पण त्याआधी या काट्या चमच्याने याप्रमाणे छिद्रे करायची आहेत. या सगळ्या तुकड्यांना काट्या चमच्याने याप्रमाणे छिद्रे केली आणि हे तुकडे या चुन्याच्या निवडीमध्ये घातले आहेत. आता चांगले मिसळून या पातेल्यावर एक झाकण ठेवूया आणि 12 तास झाकून ठेवूया. आता 12 तास पूर्ण झाले आहेत. हे कोहळ्याचे तुकडे चुन्याच्या निवडीतून बाहेर काढूया आणि 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवूया. आता हे कोहळ्याचे तुकडे 3 ते 4 वेळा स्वच्छ धुतले. 2 लिटर पाणी घेतले आहे. या पाण्यात या कोहळ्याचे तुकडे घालूया. हे तुकडे मी साधारण 20 मिनिटे गॅसवर मोठ्या आचेवर शिजवले. आता हे कोहळ्याचे तुकडे शिजून तयार आहेत. हे आपण पाण्यातून बाहेर काढूया. एक किलो 300 ग्रॅम इतकी साखर घेतली आहे. आता आपण कोहळ्याचे तुकडे शिजवलेल्या पातेल्यामध्येच ही साखर घालूया. 4 वाट्या पाणी घातले आहे. साखर विरघळेपर्यंत एकसारखे ढवळूया. यामुळे साखर तळाला चिकटणार नाही. हे बघा, आता ही साखर चांगली विरघळली गेली आहे. यामध्ये हे शिजवलेले कोहळ्याचे तुकडे घालूया. हे कोहळ्याचे तुकडे 1 तासभर या साखरेच्या पाण्यात शिजवायचे आहेत. गॅसवर मोठ्या आचेवरच मी हे तुकडे शिजवते. एक तासानंतर हे बघा, पाणी थोडेफार आटले आहे. आता हे पातेले आपण 12 ते 15 तासासाठी झाकून ठेवूया. आता 15 तास पूर्ण झाले आहेत. गॅसवर जाड तळ्याची कढई ठेवली आहे. यामध्ये हे पाकात भिजलेले कोहळ्याचे तुकडे घालूया. साखरेचा पाक आटेपर्यंत मध्ये मध्ये ढवळायचे आहेत. 1 चमचाभर व्हॅनिला इसेन्स घातला आहे.
याऐवजी तुम्ही 1 मोठा चमचा वेलची पावडरसुद्धा घालू शकता किंवा दोन्हीपैकी काहीही नाही घातलं तरी चालेल. 1 ते 2 मिनिटांनी आपण याप्रमाणे हे तुकडे वर खाली करायचे आहेत. यामुळे सगळ्या तुकड्यांना साखर लागेल. हे बघा, आता यातील साखरेचा पाक पूर्णपणे आटला आहे. साखर घट्ट व्हायला लागली आहे. आता मी गॅसची फ्लेम बंद करते. आपल्याला याप्रमाणे चाळणी घ्यायची आहे. त्याच्याखाली एक डबा ठेवायचा आहे. आता या चाळणीवर आपण कोहळ्याचा पेठा ठेवायचा आहे. 24 तास याप्रमाणेच आपण हा कोहळ्याचा पेठा असा ठेवायचा आहे. फॅनच्या वाऱ्यामध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता. आता 24 तास पूर्ण झाले आहेत. आपला कोहळ्याचा पेठा आता तयार आहे. हा बघा, बाहेरून चांगला घट्ट असा दिसत असला तरी आतून अगदी रसरशीत असा तयार झाला आहे. 24 तासानंतर तुम्ही हा पेठा घट्ट झाकण्याच्या डब्यात भरून ठेवा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा. अशाच सहज सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. याबरोबरच माझे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.